हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, की आज काय-काय झालंय ते. सो इथे मिस्टर चहा करत होते. कारण बरेच दिवस झाले ते किचनमध्ये आलेले नव्हते. ते काही त्यांना बाकी स्वयंपाक वगैरे येत नाही, पण त्यांना चहा जमतो. तर ते आज स्वतःहून म्हटले, की आजचा चहा मी बनवतो. कारण कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार, परी आणि आई परत घरी गेलेत. सो इथे आता आम्ही तिघच होतो आणि आता पुढच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये कदाचित आम्ही तुम्हाला तिघच बघायला मिळणार किंवा दिसणार. सो आज चतुर्थी होती. सकाळी उठल्या-उठल्या आईचं रुटीन होतं, की ती उठल्या-उठल्या फुलं घेऊन यायची आणि तिची संपूर्ण पूजा करायची. पण इथे आज पूजा मी करणार होती कारण आई नव्हती. सो मी बाहेरची पूजा करून आली होती. दाराची वगैरे पूजा माझी आधीच झालेली होती. सो ते व्हिडिओ करण्यात आला नाही. तोही मी कधीतरी तुम्हाला नक्कीच दाखवेल. सो माझं नेहमीचं रुटीन असतं, की दाराची पूजा करायची. हे मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं होतं, की नेहमी आपला जो दाराचा उंबरा असतो तो स्वच्छ धुवायचा आणि त्याची पूजा करायची. असं म्हणून मग मी ते नेहमी त्यांनी मला सांगितलंय तेव्हापासून मी ते नेहमी करते. तुळशीला पाणी वगैरे घालणं ते पण असतं. दिवा वगैरे लावणं ते पण रोजचंच असतं. सो मी ते रोज करत असते. पण आई आली होती त्या दिवसापासून ती करत होती सगळं. सो मी केलं नव्हतं. तर आता ती घरी गेली आहे, तर मग हे माझं आता रुटीन झालंय. आता मी ते करणार. तर माझी आधीच पूजा झाली होती. बाहेर दिवा वगैरे लावून झाला होता आणि रांगोळी काढूनही झाली होती. इथे मी देवघर स्वच्छ करून घेत होते आणि पूजा करत होते. देवघर नेहमी रोजच स्वच्छ होत असतं माझं. मी रोजचा कापड चेंज करून घेते आणि देव ज्या कापडाने पुसते तेही मी रोज स्वच्छ धुवून घेत असते. सो इथं माझं तेच चालू होतं आणि मी सगळी पूजा करून घेत होती. आणि पूजा करता टीव्ही माझा चालू असतो. मी टीव्हीवर आज चतुर्थी होती म्हणून गणपती स्तोत्र वगैरे असं मी टीव्हीवर आधीच लावून दिलं होतं. जेणेकरून तोंडात नसलं तरी कानावर पडलं तर छान वाटतं. म्हणून इथं मी टीव्हीवर देवाचे गाणे लावून घेत होती, गणपती स्तोत्र वगैरे. आणि असं अदर वेळेला पण सकाळी उठल्या-उठल्या आमच्या घरामध्ये रामरक्षा आणि हनुमान चालीसा ही रोज टीव्हीवर लावलेलीच असते. जेणेकरून बोलण्यात जरी मी सगळ्या देवांना कपडे हे आणलेले होते आणि मी घरीही तयार केले होते. पण पूजा करताना देवघर ते एवढं मोठं पण नाही आहे आणि देव जास्त आहेत. त्यामुळे कपडे जर घातले तर देवाऱ्यात मावत नाही. म्हणून मग मी फक्त स्वामी समर्थांनाच तेवढं एक शाल वगैरे असं मी स्वतः घरी तयार केली होती आणि ती तेवढीच असते. बाकी मग सगळ्या देवांना मी माळा वगैरे घातलेल्या आहेत. आणि पूजा करून माझी संपूर्ण झाली होती आणि स्वयंपाक करायचा होता. चतुर्थी आधी मी करत होते, उपास असायचा. माझा, मिस्टरांचा, आमचा दोघांचा उपास असायचा. पण 2-3 वेळा उपास अचानक मोडला. लक्षातच आलं नाही, कळलंच नाही की आज चतुर्थी आहे असं. तर 2-3 वेळा तो सारखा मोडला उपास. म्हणून मग आम्ही कंटिन्यू केला नाही. ठरवलं की आता जी मोठी चतुर्थी येईल, अंगारिका चतुर्थी म्हणतात त्याला, ती जेव्हा येईल तेव्हापासून सुरुवात करू चतुर्थी करायला. तर मी इथे आमची दोघांची चतुर्थी नव्हती, नाहीतर अदर वेळेला असले की मग मी सकाळी साबुदाणाच करते. तर इथं मी गवारीची भाजी करून घेत होती. मागच्या वेळेला आणली होती, बरीच गवार होती. एकदा करून झाली होती, तर थोडी उरली होती, शिल्लक होती. तर तीच गवारीची भाजी मी इथं करून घेत होती. गवारची भाजी मी एकदम सिंपल करत असते, फार जास्त करत नाही. आधी करायची मी फक्त लसूण पेस्ट आणि लाल तिखट, जिरं, मोहरी एवढं टाकून सुद्धा भाजी केली तरी खूप छान लागायची. पण नंतर मी एकदा कांदा आणि टोमॅटो घालून जेव्हा गवारीची भाजी केली होती, तर ती रोनितला खूप आवडलेली. रोनितने आवडीने खाल्ली होती. कांदा टोमॅटो घातलेली भाजी त्याला खूप आवडलेली. तर मग इथं मी तशीच आता नेहमी बनवत असते. जर त्याला टिफिनला द्यायची असली तर मी तशीच बनवते आणि त्याला आवडते म्हणून मग मी आता साधी बनवत नाही. कांदा टोमॅटो असं घालूनच भाजी बनवत असते. तर इथं मी तेलात जिरं, मोहरी टाकली होती. कढीपत्ता होता तर तोही घातला आणि कांदा परतून घेतला होता छान. आणि त्यात मी फार जास्त मसालेही वापरत नाही. सासूबाई जो
धन्यांचं पावडर करून देतात, गरम मसाला करून देतात, मी तोच वापरते. बाहेरचा असा फारसा मसाला मी जास्त वापरत नाही. आणि इथे मी तेच आणि रोजच्या भाजीत सुद्धा लाल तिखट आणि हळदच असतं, फार जास्त मसाले मी वापरत नाही. तर कांदा, टमॅटो परतून घेतला होता, छान लाल तिखट वगैरे घातलं होतं आणि गवार धुवून घेतली होती आणि आता ती गवार मी इथे धुवून त्यात घालत होती. तर अशी सिंपल अशी रेसिपी असते माझी, फार जास्त काही मी करत नाही. तर इथं मी भाजी करून घेतली होती आणि माझ्याकडे आधी आणलेल्या अळूची, तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये बघितलंच असणार, अळूच्या वड्या केल्या होत्या. तर त्यातली काही पानं पण शिल्लक होती. तर आधी करून झाले होते ते तेव्हाच संपले होते. तर मग ते पानं पडली होती आणि जास्त दिवस झाले की खराबही होतात. मग मी ठरवलं की आज अळूच्या पानांच्या वड्याही कराव्यात. तर इथं मी बेसन पीठ घेतलं होतं आणि मी सिंपलच साधंच करते, फार जास्त काही. याच्यात चिंचचा कोळही टाकतात, तोही छान लागतो, पण माझ्याकडं सध्या चिंच भिजवलेली नव्हती, म्हणून मग मी काय ते केलं नाही, साधंच करत होती. बेसन पीठ घातलं होतं मी त्यात, लाल तिखट, हळद टाकून घेतलं होतं, थोडा गूळ घातला होता आणि आंबटपणा थोडासा हवा म्हणून मी त्यात निंबू पिळून घेतले होते. मी 2 निंबू पिळून घेतले होते. मागच्या वेळेला केलं होतं त्यात एकच निंबू पिळला होता, तर त्यामुळे थोडा आंबटपणा कमी होता. तर मी इथं 2 निंबू पिळून घेतले होते आणि ते छान मिक्स करून घेतलं होतं. आणि गवारीच्या भाजीत माझं मीठ टाकायचं राहिलं, तर ते मी लगेच टाकत नाही, थोडं मी वाफवून घेतली होती आणि मगच मीठ टाकते. तर ते राहिलं होतं, मग मी इथं गवारीच्या भाजीत मीठ घालत होते आणि आता हे जे बेसन पिठात मी सगळं टाकून घेतलं होतं ते आता छान भिजवून घेत होते. गुळाची पावडर होती त्यामुळे काही ती पटकन मिक्स झाली. पण जर गुळाची पावडर नसली तर गूळ आधी थोडासा पाण्यात भिजवून घ्यायचा आणि थोडा भिजला की मग त्यात घालायचा, जेणेकरून त्याच्या गुठळ्या तयार होत नाही. इथं गुळाची पावडर मी घातली होती, पण कुठे कुठे थोडेसे गुळाचे गोळे होते, तर मग मी ते मोडून घेत होती आणि बेसन पीठ तयार करून घेतलं होतं. आणि अळूची जी पानं होती ती मी धुवून घेतली होती छान आधी. अळूची पानं मी आधीच धुवून घेतलेली होती आणि स्वच्छ पुसून घेतली होती आणि त्याचे जे देठ असतात, देठाजवळ जे जाड शिरा असतात त्या मी काढून घेत होती. जर त्याला आपल्या लाटण्याने जर त्याला प्रेस करून दाबून लाटून जरी घेतलं तरी चालतं, पण मी तसं काही केलं नाही. मी ते जाड असल्या कारणाने मी ते सुरीने पूर्ण काढूनच घेत होते. पूर्ण नाही काढायचं, वरचं जे जाडसरपणा भाग असतो तो तेवढाच काढून घ्यायचा आणि त्यानंतर मी इथे लावून घेत होते बेसन पीठ पानांना. तर पान हे एक जर असं सरळ ठेवलं तर दुसरं पान उलट्या दिशेने ठेवायचं, जेणेकरून वड्या करताना एका साईडला जाडसरपणा भाग येत नाही. पूर्ण व्यवस्थित वड्या वळताना त्या पूर्ण बाजूने व्यवस्थित एकसारख्या वळल्या जातात. मी इथं बघू शकता, एक पान सरळ ठेवलं होतं आणि एक उलट्या दिशेने ठेवलं होतं. तर असे सगळे पानं ना बेसन पीठ लावून मग वड्या त्याच्यात छान होतात. आणि इथं मी एकावर एक ठेवून सगळ्या पानांच्या वड्या बनवून घेत होती. आणि जेव्हा आपण त्याला फोल्ड करतो गोल शेपमध्ये, तेव्हा साईडने आधी फोल्ड करून घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा वडी कट करतो तेव्हा असं एकदम कट करताना व्यवस्थित जायला पाहिजे, म्हणून मग दोन्ही बाजूने आधी फोल्ड करून घ्यायचा आणि मग त्याला राऊंड राऊंड शेप देऊन टाकायचा, मग त्याला फोल्ड करायचं. आणि जेव्हा ते वाफवून होतात तेव्हा कट करताना मग ते सोपं पडतं आणि कटही व्यवस्थित होतात. तर इथं माझं एक रोल तयार करून झाला होता आणि मी त्यानंतर बाकीचेही करून घेतले. माझे 3 रोल झाले होते तेवढ्या पानांमध्ये, इथं बघू शकता. आणि मी वाफवायला ठेवलंय. मी असंच वाफवायला ठेवत असते कढईमध्ये, कारण माझ्याकडं स्टीमर नाहीये, तर माझा हा असाच उपाय असतो. आणि इथं माझी गवारीची भाजीही रेडी झालेली होती आणि मी ती तिकडं स्टीम करायला ठेवून दिलं होतं. आणि अधूनमधून मी चेकही करून घेतलं होतं एकदा की झाल्यात का, पण नव्हत्या झाल्या. मी जवळजवळ 15 मिनिटं तसंच वाफवून घेतलं होतं आणि आज तेल संपलं होतं, म्हणून मग मी नवीन पॅकेट काढून ठेवलं होतं. तेल ओतून झालं होतं, पण तरी त्यात थोडं तेल असं वाटतं ना की असेल असेल, म्हणून मग मी त्याला बरणीवरच उलटं त्या पॅकेटला ठेवलं, जेणेकरून त्यातला एक एक थेंब त्या बरणीत पडेल. आणि माझ्या वड्या वाफून तयार होत्या. मी इथे त्यात कट करून घेत होती आणि बघू शकता खूप छान वड्या झाल्या होत्या. कटही करताना खूप छान कट होत होत्या.
आणि इथं मी सगळ्या वड्या कट करून घेतल्या आणि तेल कढईत गरम करायला आधीच ठेवलेलं होतं आणि 3 रोल मी कट करून घेतले होते. तेल गरम झालं आणि मग मी त्यात त्या वड्या तळायला घेतल्या. एकदम फुल गॅसवर वड्या तळायच्या नाही. जे काय होतं, लाल होतात पण त्या खुसखुशीत होत नाही, त्या नरम होतात. म्हणून मग कमी पण नाही, मीडियम गॅसवर त्याला तळून घ्यायच्या, जेणेकरून त्या दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही कुरकुरीत लागतात. आणि माझ्या वड्या तशाच झाल्या होत्या. गरम गरम झाल्यानंतर आम्ही जेव्हा जेवायला बसलो खाल्ल्या. खूप छान कुरकुरीत लागल्या. रोनीतनं फार आवडीने त्या वड्या खाल्ल्या होत्या आणि मी सगळ्या वड्या तळून घेतल्या होत्या. इथं बघू शकता माझ्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत आणि हा माझा ताट आहे. गवारीची भाजी, पोळी आणि वड्या. आणि त्यानंतर सगळं आवरून झालं होतं माझं. मी आवरून निवांत बसलो होतो कारण फार बोर होत होतं. रोज आई असायची गप्पा मारायला आणि परीही बडबड करत राहायची. त्यामुळं घर असं छान वाटत होतं. पण ते कोणीच नव्हतं आणि रोनित आपल्या मित्रांबरोबर खेळण्यात असतो. त्यामुळे घरात आणि यांचं ऑफिस चालू होतं तर मी एकटीच बोर होत होते. आणि अगेन पावसाचं वातावरण तयार झालं होतं. पूर्ण असं थंड वातावरण, वारगी सुटली होती आणि इथे रोनित घर झाडून देत होता. त्यानेच कचरा केला होता. मग मी त्याला म्हटली, "रोनी झाड." तर त्याने लगेच झाडू घेतला हातात. आणि मुलगा जरी असला तरी मी त्याला सगळी कामं शिकवणार आहे. आणि बाहेरचं वातावरण असं गार असल्या कारणाने लगेच मिस्टरांना चहाची आठवण झाली, की "चहा ठेव, खूप छान होईल." आणि ऑफिस चालताना त्यांना जर चहा करून दिला तर त्यांना बरं पडतं. म्हणून मी इथे चहा बनवायला घेतला होता आणि रोनितचं आपलं वड्या खाणं चालू होतं. येता जाता तो वड्याच खात होता. त्याला बाकी दुसरं काही नव्हतं आणि मी त्याला विचारलं, की "वडी आवडते का?" तर त्याने मला सांगितलं, "खूप छान झाली आहे." आणि इथे मी चहा करत होते. चहा झाला होता, गाणी शोधत होते. चहा माझा तयार होता आणि इथे करता अचानक माझा चहा पूर्ण सांडला किचन ओट्यावर. मी तोंडाला हात लावला कारण पूर्ण किचन कट्टा माझा क्लीन होता. मी स्वच्छ धुवून पुसून त्याला घेतलेला होता आणि नुकतंच आवरून मी त्यानंतर चहा ठेवला होता आणि तो चहा सांडला. जेव्हा किचन एकदम क्लीन असतं आणि तिथं काहीतरी सांडतं तेव्हा खूप असं राग येतो मनाला, की अरे असं का झालं? म्हणजे किचन थोडा वेळ जास्त छान राहिला असता तर खूप बरं वाटलं असतं. आणि असो मी नंतर ते क्लीन करून घेतलं आणि इथे पावसाचं वातावरण झालं होतं तर आम्ही बाल्कनीतच बसलो बाहेर चहा पिण्यासाठी. मिस्टर झाडांना पाणी देत होते. वरून पाऊस चालू होता आणि ते झाडांना पाणी देत होते. मी म्हटलं, की "कशाला देताय?" तर ते वरून पत्रा असल्या कारणाने एवढा पाऊस लागत नाही झाडांना, म्हणून मग ते झाडांना पाणी घालत होते. आणि इथं रोनित आपल्या गोष्टी सांगत होता, की मित्रांबरोबर आज काय केलं, काय नाही केलं. तर आम्ही इथं बसून निवांत गप्पा मारत होतो. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आणि इथं निवांत बसून आता आम्ही आमचा चहा संपवतो. बाय.